नमस्कार मित्रांनो, आज आपण महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत। अनेक लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही आणि सरकारने ई केवायसी पोर्टल सुरू केलेलं नाही। आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करत आहे ई केवायसी पोर्टल सुरू करण्याची, तरी पण आणखी सरकारने या मागणीकडे लक्ष दिलेलं नाही। अनेक लाडक्या बहिणीचे कॉमेंट्स येत आहेत की सर आमची ई केवायसी न झाल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे आणि नवीन ई केवायसी पोर्टल कधी सुरू होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने ज्यावेळेस ई केवायसी पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस सरकारने GR काढला होता आणि त्या GR मध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं प्रत्येक वर्ष सर्व लाडक्या बहिणीला त्यांची ई केवायसी करायची आहे, पण आणखी सरकारने ई केवायसी पोर्टल सुरू केलेलं नाही। त्याचं कारण आहे लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला ई केवायसी पोर्टल बंद झालेला आहे। त्यामुळे ई केवायसी पोर्टल पुन्हा सुरू होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो। पण सरकारने ज्यावेळेस GR काढला होता त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये ई केवायसी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे। पण ई केवायसी पोर्टल एप्रिल महिन्यामध्ये बंद झाल्यामुळे ई केवायसी पोर्टल सुरू होण्यासाठी वेळ लागू शकतो, कारण एप्रिल महिन्याला संपून काही दिवस झालेले आहेत, म्हणून लगेच सरकार ई केवायसी पोर्टल सुरू करणार नाही, त्याची शक्यता खूप कमी आहे लाडक्या बहिणींनो। पण सरकारकडे आपण विनंती करत आहोत की अनेक लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे, म्हणून सरकारने लवकरात लवकर ई केवायसी पोर्टल सुरू करावं आणि ज्या ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला ई केवायसी करण्याची शेवटची संधी सरकारने दिली पाहिजे। कारण बघा, त्या लाडक्या ताई पात्र आहेत पण त्यांना काही कारणास्तव त्यांची ई केवायसी करता आलेली नाही, म्हणून सरकारने ई केवायसी पोर्टल सुरू करून त्या लाडक्या ताईची पुन्हा ई केवायसी करून घ्यावे। आज इथंच थांबूया। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।